सो हाय एव्हरीवन. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला अचानक गावी जावं लागत होतं. सो त्याच्यासाठी आता आम्ही गावी निघालेलो. रात्री निघालो होतो आम्ही अराऊंड 12 वाजता. तर आम्हाला पोहोचायला 4 वाजले होते. सो त्याच्यानंतर ज्या गोष्टीसाठी आम्ही गेलेलो ते काम म्हणजे ते झालं, ते कार्य झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गावाकडे परत रिटर्न जात होतो. तर इतकं छान निसर्गरम्य असं वातावरण होतं, तुम्ही बघू शकतात. आणि आता आम्ही हळूहळू आमच्या घराकडे जातो असं. तर तिकडे आम्ही पूर्ण म्हणजे खूप पप्पांनी ॲक्च्युली खूप वर्षांपासून ते मेंटेन केलं आणि खूप काही गोष्टी लावल्या आहेत. खूप साऱ्या वेगवेगळे काय बोलतात झाडं वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून त्यांनी ते लावलेले आहेत. आणि ते आता इतक्या वर्षांनंतर बहरली आहेत सगळी आणि इतकं छान सगळं डेव्हलप झालं. सो हे असं आहे आमचं गाव. सो आता तिथून आम्ही ना एक परांडा म्हणून आमचा तालुका प्लेस आहे, तिथे परांडा फोर्ट आहे. सो ते परांडा फोर्टला ना रणजितच्या घरचे कधीच गेले नव्हते, इतकं जवळ असून पण. सो अगदी म्हणजे 10-11 किलोमीटरवर तालुका प्लेसवरती आहे. इतका छान किल्ला आहे तो. सो आम्ही विचार केला की संध्याकाळी सगळा आराम केल्यानंतर ऊन उतरल्यावर आपण व्हिजिट करायचं तिकडे. सो आता या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते उस्मानाबाद तालुक्यातील म्हणजे जिल्हा परांडा इथला हा किल्ला आहे, जो की 15th सेंचुरी 15व्या शतकात बनवला होता. सो जेव्हा निजामशाही होती त्या काळामध्ये लष्कऱ्या वगैरे खूप व्हायच्या, तर त्या दृष्टिकोनातून हा किल्ला बनवला होता. आता त्याचं काम किंवा त्याचं जे काय म्हणजे इतकं कोरीव काम आणि सुंदर होतं ना, ते सगळं इतका भव्य दिव्य होता, म्हणजे बाहेरून असं वाटणारच नाही. ते असे गुप्त दरवाजे वगैरे होते जे की खूप खोल होते. सो त्या काळी कसं म्हणजे इंजिनिअरिंग किंवा कसं मास्टर माइंड अप्लाय केलेलं हे लगेच म्हणजे लक्षात येतं. आणि खूप मोठा होता. त्याच्या आतमध्ये झाडं वगैरे पण भरपूर होते, बसण्यासाठी पण म्हणजे खूप स्पेशियस आपण म्हणू शकतो. आणि सुटसुटीत होता आणि सगळ्या काही गोष्टी होत्या म्हणजे त्यांचं राजमहालपासून. पाऊस पण पडण्यासारखं वातावरण झालेलं, तर त्याच्यामुळे ऊन पण असं म्हणजे जास्त तापलेलं नव्हतं. सो इतकं छान प्रसन्न वाटलं आम्हाला. इथे ना जेलसारखं काहीतरी होतं, कैदीखान्यासारखं. आणि आतमध्ये ना खूप पक्षी होते ज्यांचा इतका किलबिलाट येत होता आणि इतका आवाज येत होता. आणि मस्त आम्ही फिरत होतो. अक्का पण आलेल्या आमच्यासोबत, पण त्यांना जास्त चालायला होत नाही म्हणून त्या एका ठिकाणी थांबल्या होत्या. आणि खूपच छान स्पेशियस असं मस्त होतं ते. आणि इथे ना एक टेम्पल होतं, म्हणजे मंदिर पण होतं. आणि तिथे म्हणजे उर्दू स्क्रिप्टमध्ये पण काही लिहिलं होतं असं दगडांवरती. ते आम्हाला काही कळालं नाही, तिथे काही लिहून नव्हतं इन्फॉर्मेशन. सो असं आतमध्ये होतं ते. ते तलावसारखं होतं जे आटलेलं होतं, पाणी नव्हतं, म्हणजे त्यांचं आंघोळीचं वगैरे असेल. आणि इथे पण एक असं पूर्ण ओपन ह्याच्यासारखं होतं. आणि ही ती प्राचीन विहीर जी फेमस आहे बऱ्यापैकी, खूप खोल आणि वेगळीच होती. तिचं आर्किटेक्चर आपण बोलू शकतो, इट वॉज व्हेरी युनिक. नंतर आम्ही वरती गेलो. वरती पण एकदम स्टीप रस्ता होता, छोटा रस्ता होता. तिथून आम्ही सांभाळून क्रिशूला पण हळूहळू नेलं. इतकं मस्त वाटत होतं वरतून, इतकं बघण्यासारखं झालेलं वातावरण. आणि उन्हाळा होता पण असं म्हणजे ग्रीनरी होती बऱ्यापैकी, असं खूप सुक्कं सुक्कं नव्हतं वाटत. आणि मस्त मग त्याच्यावरती पण एक हाईटवरती एक हे होतं म्हणजे तोफ ठेवलेला. तर तोफवरती पण आम्ही बसून फोटोज वगैरे काढले. आणि तिथे इतकी छान हवा येत होती. क्रिशू तर खूप घाबरलेला वरती चढताना उतरताना. मी पण ॲक्च्युली थोडी घाबरली होती, बट खूप मजा आली. त्यानंतर एक राम मंदिर होतं पाठीमागे, खूप असं चालत जाण्यासाठी. आणि तिथे असे भुयारी मार्ग वगैरे होते. तिथून राम मंदिर नाही, शंकराचं मंदिर होतं. तिथे आम्ही गेलो, मस्त सगळे फोटोज वगैरे क्लिक केले अक्कासोबत वगैरे. आणि झालं आमचं टूर. त्यानंतर आम्ही मिलन म्हणून एक फेमस मस्तानी आहे, तिथली मावा मस्तानी पिली. खूप छान होते. रात्री असं मस्त चांदण्याखाली गप्पा मारत बसलो होतो. आणि मस्त खाली मांडी वगैरे घालून मस्त ताव मारला जेवणावरती. मून पण बघा किती छान दिसतोय, किती क्लिअर आहे आभाळ. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. आणि क्रिशूची धावपळ मस्ती सगळी सुरू होती. आंघोळ विंघोळ करून तो वर खाली करत होता नुसता. तो तर इतका रमला होता, त्याला परत यायची पण इच्छा नव्हती. आल्यानंतर पण 1-2 दिवस तो मला गावी जायचं हेच बडबडत होता. काय नाही, मग असं होतं आमचं गावाची ट्रिप ओव्हरऑल. म्हणजे आम्ही गेलो होतो दुसऱ्याच कारणामुळे,
पण ओव्हरऑल जे आपलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्याचं हे असतं म्हणजे ते पूर्ण झालं. आंबे वगैरे खाल्ले कारण की खूप छान एन्जॉय केलं. 2च दिवस सुट्टी भेटली पण 2 दिवसामधचा पुरेपूर आम्ही वापर केल्यासारखं झालं ते. त्यानंतर निघताना पुन्हा करमाळ्यामध्ये नौशाद मस्तानी म्हणून आम्ही लहानपणापासून मी गावी जायचे तेव्हा नेहमी तिथे मावा मस्तानी प्यायचे. तर पुन्हा आम्ही नेक्स्ट डे मावा मस्तानी पिलो. आणि लास्टला जेवणाचा टाईम झालेला आम्हाला पुण्यात पोचता तर शौर्यवाडाला पण आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं. तर आम्ही नुसतं रील्स वगैरे बघायचो आणि रणजितला तर खूप म्हणजे इच्छा होती जाण्याची. मग तिकडे आम्ही गेलो डिनरसाठी. सगळे खूप थकलेले होते पण भूक पण नव्हती, पण खायचं तर होतं कारण की एवढं म्हणजे या साईडला मग येणं होत नाही युजली. मग तिकडे आम्ही हे चिकन रॅन मागवलं. इट वॉज सो यम्मी, खूप भारी होतं. नंतर चिकन हंडी वगैरे, पान खाल्लं नंतर चॉकलेट पान डेझर्टमध्ये. आणि असा होता आमचा दिवस.